नमस्कार, शासनच्या यूट्यूब चॅनलचं खूप खूप स्वागत आहे। तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचारी 18 महिने महागाई भत्ता थकबाकीबाबत आताची मोठी बातमी। त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्याला सुरू करूया। कोरोना साथीच्या काळात सरकारने महागाई भत्ता आणि महागाई सवलतीचे 3 हप्ते थांबविले होते। केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता आणि डीआर सरकारकडून दर 6 महिन्यांनी सुधारित केले जातात। अशा प्रकारे 3 हप्ते थांबविणे म्हणजे 18 महिन्यासाठी महागाई भत्ता आणि डीआर थांबविणे। केंद्रीय कर्मचारी संघटनांनी 2020 आणि 2021 या वर्षातील डी आणि डीआर थकबाकी देण्याची मागणी अनेक वेळा केली आहे। याबाबत कर्मचारी संघटनांनी निर्मला सीतारामन यांची भेट घेतली। खासदार आनंद भदौरिया यांनी 11 ऑगस्ट रोजी लोकसभेत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डी थकबाकीबाबत प्रश्न विचारला। या प्रश्नाचे उत्तर देताना अर्थ मंत्रालयाकडून अधिकृत निवेदन देण्यात आले। यावेळी मंत्रालयाने कोविड साथीच्या प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी झालेल्या मोठ्या खर्चाचाही उल्लेख केला। सरकारने दिलेल्या उत्तरात असे सांगण्यात आले की कोरोना साथीमुळे 1 जुलै 20 आणि 1 जानेवारी 2021 पासून डी वाढ आणि महागाई सवलतीचे 3 हप्ते थांबविण्यात आले होते। आर्थिक संकट आणि सरकारी तिजोरीवरील दबाव कमी करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले। सरकारने संसदेत सांगितले की सरकारची राजकोषीय तूट 2020-2021 या आर्थिक वर्षातील 9.2% वरून 2025-26च्या अर्थसंकल्पीय अंदाजात 4.4 पर्यंत कमी झाली आहे। या दरम्यान सरकारने संसदेत असे सांगितले की 2020 मध्ये कोरोना साथीमुळे अर्थव्यवस्थेला मोठे नुकसान झाले होते। या काळात सरकारने घेतलेल्या कल्याणकारी उपाययोजनांवर बराच पैसा खर्च झाला। परिणामी 2020-2021 नंतरही कायम राहिला। त्यामुळे महागाई भत्ता आणि महागाई सवलत थकबाकी भरणे शक्य झाले नाही। महागाई भत्ता म्हणजे काय? महागाई भत्ता हा महागाईचा परिणाम कमी करण्यासाठी सरकारने दर 6 महिन्यांनी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना देत असलेला पैसा आहे। हा पैसा सरकार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या स्वरूपात वाढविते। महागाईनुसार तो समायोजित केला जातो। त्याचप्रमाणे महागाई भत्ता आणि महागाई सवलत ही सरकारी पेन्शनधारकांना वाढत्या महागाईचा सामना करण्यास मदत करण्यासाठी दिली जाणारी एक भत्ता आहे। ही कर्मचाऱ्यांसाठी असलेली महागाई भत्त्यासारखी आहे। धन्यवाद।